हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर इथे आहेत ना थोडेफार चेंजेस तुम्हाला दिसत असतील. मी इथे एक प्लांट जे आहे ते हँग केलेलं आहे, मनी प्लांट, जी खूप छान त्याची वेल वाढलेली आहे. म्हटलं इथे लावून घ्यावं. आणि जी इथे मी आयलँडवरती जी रॅक ठेवली होती ना, ती मी काढून इथे कोपऱ्यात ठेवले. आणि जी व्हाईट रॅक होती ती मी पॅन्ट्री युनिटच्या शेजारी ठेवली आहे. सो छान वाटतंय थोडंफार, आणि थोडं ना मोकळं झालेलं आहे, नाहीतर एकदम असं कंजेस्टेड वाटत होतं. आणि मेन म्हणजे मी क्रॉकरी युनिट पण इथे थोडासा जवळ ठेवायचा प्रयत्न केला, पण नाही, म्हणजे ते एवढं मला प्रॅक्टिकल पण नाही वाटलं. आणि मला आहे ना असं मोकळं-मोकळं आवडतं जास्त. सो म्हटलं चला आयलँडवरती फक्त जेवण आणि फ्रुट्स वगैरे जे काही आहेत तेच ठेवता येईल. थोडं मोकळं बरं वाटतं. सो त्यासाठी तर सगळं काही सामान मी भरलं होतं, जे काही संपलं होतं ते ग्रॉसरी. आणि भाज्या वगैरे पण ज्या काही आत्ता संदीप घेऊन आलेले होते, फळं वगैरे. सो असं सगळंच मी संध्याकाळी एकाच टायमाला लागले होते, कारण जेवण वगैरे जे आहे ते ऑलरेडी बनवलं होतं आणि फक्त मला अ, गरम करून द्यायचं होतं. सो हे काम जे आहे ते संध्याकाळीच चालू केलं. मी आहे ना त्या दिवशी माझं एक काम होतं, सो त्यासाठी मी ब्लिंकिटवरून काही बटाटे ऑर्डर केले होते. तर ते बघा, कलर बघा त्याचा म्हणजे इतका वेगळा वाटत होता. आणि माझे बास्केटमध्ये, जे छोट्या बास्केटमध्ये आहेत ते बटाटे बघा, जे मी आणलेले आहेत. सो म्हणून मी जास्त ब्लिंकिटवरून काही घेत नाही, म्हणजे मला असं विश्वास नाही बसत. माहिती नाही काय पण आहे, पण कधी इमर्जन्सी असेल तर आपण यूज करतोच आहे आजकाल. सो मी इथे कांदे वगैरे जे आहेत ते संदीपने आणले होते. फक्त त्यांनी आहे ना, म्हणजे स्वस्त मिळाले म्हणून मी त्यांना बोलले की घ्या म्हणून. तर ते थोडेफार मोड वगैरे आलेले देखील आहेत, पण म्हटलं पहिले ते कन्झ्युम करूया आणि नंतर जे काही आहेत ते खालचे यूज करता येतील. सो म्हणून मी तसंच सॉर्टेड करून ठेवलं आहे. हे देखील बटाटे लवकरात लवकर कन्झ्युम करता येतील. भाज्या वगैरे जनरली मी स्वतःच घेऊन येते. आणि जर काही ऑनलाईन घेतलंच तर ते लवकर कन्झ्युम करायचा प्रयत्न करते, कारण ते तिथे किती वेळेस राहणार आणि मग घरी आणून आपण किती ठेवणार. सो त्यासाठी तर बघा, जेव्हा आपल्याला रोजचं काम जे आहे ते थोडं कमी झालं तर आपण काय निवांत बसत नाही, काही ना काहीतरी एक्स्ट्रा काढतच असतो. तर माझी ही जी पाण्याची टाकी आहे, जी फिल्टरवाली आहे, ती मला परत वरती ठेवायची होती. ती खालीच होती किती दिवस झालं. म्हटलं त्याचा काही यूज तर मी करत नाही आहे, तर म्हटलं चला वरती टाकून ठेवूया. ते एक काम खूप दिवसांपासून माझं पेंडिंग होतं, वरती चढायचं, ते ठेवायचं. तर मला प्लास्टिकमध्ये गुंडाळून मी जनरली पितळेची भांडी ठेवते, पण मला इतका कंटाळा आला होता ते काम करायचं, कारण मला सगळी ग्रॉसरी जी आहे ती डब्यांमध्ये भरून ठेवायची होती. थोडेफार अरेंजमेंट ज्या आहेत त्या चेंज करायच्या होत्या. बरीच कामं होती. आणि काही आहेत ना युनिक टिप्स आहेत ऑर्गनायझेशनच्या, त्या देखील मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. कारण जे काही मी प्लॅन करते किंवा मी घरामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या फॉलो करते ना, त्या मला तुमच्यासोबत शेअर कराव्याशा वाटतात. सो म्हणून म्हटलं. तर टिफिनमध्ये वगैरे आहे ना, चपाती वगैरे देताना आहे ना, मी बेकिंग पेपर यूज करते. तर तो एक, त्याच्यानंतर आपले ॲल्युमिनियम फॉईल पेपर, हे काही ना काहीतरी लागतच असतं. आणि त्याची एक ना पर्टिक्युलर जागाच नव्हती माझी फायनल होत. तर आत्ता आहे ना, एक छान अशी आयडिया माझ्या डोक्यामध्ये आली होती. असंच कुठेतरी मे बी बघितलं असेल, सो त्याच्यातून सुचलं असेल, तर म्हटलं चला तुम्हाला देखील नक्की युजफुल राहील. कारण सगळ्यात इझी आणि खूप काही असं म्हणजे झिरो कॉस्ट ऑर्गनायझेशन म्हणू शकतो आपण त्याला. तर त्याआधी मी इथे ज्या काही बरण्या माझ्या रिकाम्या झाल्या होत्या आणि ज्या मला वाटत नव्हत्या की आत्ता त्या धुवायच्या आहेत, सो त्या मी पटकन पुसून घेतल्यात. कारण थोडंफार एक्स्ट्राचं जे सामान होतं ते वाट्यांमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये नवीन सामान भरून त्याच्यावरती जे जुनं सामान आहे ते थोडंफार ठेवून देईन, कारण खूप जास्त काही ग्रॉसरी माझी संपली नव्हती. पण तरी 1 महिना अखेर आहे, तर थोड्याफार ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या संपलेल्या असतात, तर म्हटलं एकत्रच भरून ठेवलेल्या बऱ्या, म्हणून एक्स्ट्रा सामान भरून ठेवलेलं आहे, म्हणजे परत महिनाभर काही बघायला नको म्हणून. बघा, आजकाल आपण आहेत ना टिश्यू पेपर वापरतो, व्रॅपिंग पेपर वापरतो, ॲल्युमिनियम फॉईल वापरतो, क्लिंग फॉईल वापरतो. मला ह्या बऱ्याच सगळ्या गोष्टी लागत असतात. सो त्याला आहे ना, मी इथे ही डबल साइडेड जी टेप आहे ती एक साईडला लावून घेते. आणि आहे ना, आपले जे कॅबिनेट्सचे जे डोअर आहेत, कारण हे जे बॉक्सेस आहेत ना, हे खरंच हलके असतात. म्हणजे ॲल्युमिनियम फॉईल जी आहे माझी, ती खूप हलकी आहे. त्याच्यामुळे त्याला मी फक्त 3 टेप लावलेल्या आहेत.
व्रॅपिंग पेपर जो आहे तो थोडासा हेवी आहे, तर त्याला थोडी जास्त मी टेप लावते आणि दरवाजाला फक्त आपल्याला ते चिटकवून घ्यायचं आहे. इतकं मस्त आणि इतकं इझी काम झालेलं आहे. याला एक ऑर्गनायझर बघितला मी. 1000-1200 रुपयाची गोष्ट घेण्यापेक्षा जर आपल्याला जिथे पैसे वाचवता येतील तिथे वाचवावे असं मला वाटतं. सो इथे हे इतकं मस्त असं झालेलं आहे आणि सगळ्यात इझिली आपल्याला फॉईल आहे म्हणा किंवा व्रॅपिंग पेपर पटकन काढून घेता येईल अशी ही एक ट्रिक म्हटलं तुमच्यासोबत देखील शेअर करावी. आणि हे मी खूप दिवसांपासून बघितलं, म्हटलं आत्ता मी करेन, नंतर करेन, म्हणून खूप दिवस हे राहूनच गेलं होतं. तर म्हटलं चला आज आता मुहूर्त आलाच आहे तर शेअर करते. तर बघा याच्या जागेवरती आहे ना, आता मी इथे डबल सायडेड टेप यूज केलेत. आता एवढ्या स्ट्रॉंग अधेझिव्ह टेप्स आलेले आहेत, डबल सायडेडच. खूप चांगली क्वालिटी आहे त्याची, म्हणजे आपण त्याला एकदाच नाही, आपण 2-3 वेळा यूज करू शकतो अशा टेप आहेत. तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली प्रॉडक्ट टॅग करेन. मी देखील आत्ता नवीन बाय केलेले आहेत. सो जर असं वाटत असेल की ही डबल सायडेड टेप निघती आहे तर तुम्ही ती यूज करू शकता. एकदम परमनंट सोल्युशन आहे. बिलकुल पण आपल्या जे फॉईल पेपरचे जे बॉक्सेस आहेत ते निघणार नाहीत आणि ते म्हणजे आपण परत यूज करू शकतो. जर तुम्ही नवीन बॉक्सेस जरी आणले तरी त्याला देखील लावलं तरी पण आपलं खूप छान असं काम होऊन जाईल. तर म्हटलं चला हे तुम्हाला हॅक जी आहे ती कशी वाटली मला नक्की सांगा, युजफुल आहे की नाही. आता बऱ्याच वेळा आहे ना हे पास्ताची रेसिपी विचारली जाते, तर म्हटलं लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. आणि हो, यातला आहे ना हा जो पास्ता आहे ना हा खूप छान लागतो. याला मॅक्रोनी बोलतात. पण हे जे ट्विस्ट मी आणले होते लास्ट टाईम, हा पास्त्याचा शेप हा काय मला पर्सनली एवढा आवडला नाही. तर याच्यापेक्षा म्हटलं आपण आपला जो नेहमी आणतो तोच पास्ता मॅक्रोनी आहे, तोच आपण आता घेऊन यायचा. तर आता जो राहिला आहे तो कन्झ्युम करेनच, पण मॅक्रोनी तर मी आता एक्स्ट्राची जी आहे ती भरून ठेवलेली आहे. तर तुम्ही नेहमी बघताच माझ्याकडे ग्रॉसरीमध्ये कधीच मी बिस्किट्स वगैरे जे आहेत ते भरत नाहीत. जर कोण गेस्ट वगैरे येणार असेल, काही फेस्टिवल असेल, कोणतरी येणार असेल तरच एखाद दुसरं पॅकेट जे आहे ते तुम्हाला नेहमी दिसेल, नाही तर कुठलाच डब्बा माझा बिस्किटचा दिसत नाही. कारण ते मी पहिल्यापासूनच कधी बिस्किट असे मुलांना खायला दिलेले नाही आहेत. कारण त्याच्याने इतकी भूक मरते ना मुलांची. संध्याकाळी जर दिलं ना तर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत मुलांना भूक लागत नाही आणि मग सगळंच टाईम टेबल बदलून जातं. सो त्यासाठी मी कधीच बिस्किट, खूप इमर्जन्सी आहे की बाबा आत्ता बाहेर जायचं आणि नाही आहे तेव्हाच मी ठेवते. नाहीतर मी पास्ता, मॅकरोनी किंवा रोल किंवा टाकोज या सगळ्या रेसिपी तर मी तुमच्यासोबत शेअर करत असतेच. सो ते मी त्यांच्या डाएटमध्ये जास्त म्हणजे हे करते. कारण बघा सॉस वगैरे जे आहे ते पास्तामध्ये पडतं आणि हे जे पास्ता आहेत ना हे व्हीटचे आहेत, त्याच्यामुळे तुम्ही ह्याला मुलांच्या स्नॅक्समध्ये तुम्ही देऊ शकता, ब्रेकफास्टमध्ये देखील देऊ शकता किंवा जास्तीत जास्त तुम्ही टाकोस ट्राय करू शकता. त्याच्यामध्ये मुलं भाज्या ज्या आहेत त्या खूप जास्त खातात. म्हणजे आपण बायका आहेत ना, थोडं काम आपलं कमी व्हावं म्हणून करत असतो बिस्किट्स वगैरे द्यायचं, पण मी नाही घेत ते पहिल्यापासूनच. तुम्ही बघितलं असेल तर माझ्याकडे सॉस आणि मेयोनीज असतं, जे पास्ता आणि नूडल्ससाठी वगैरे मी यूज करते. नूडल्स देखील खूप रेअरली बनतात. मॅक्रोनी, पास्ता वगैरेच थोडं जास्त, एक 15 दिवसातून एकदा मी देत असते. आधी देखील तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की जी एक्स्ट्राची ग्रॉसरी आहे ती पटकन अशी बघण्यासाठी डब्यांमध्ये न ठेवता मी असे बास्केट्स घेतलेले आहेत की ज्यामधून आपल्याला जर काही एक्स्ट्रा काही आहे कुठेही डब्यामध्ये वगैरे खाली जातात वस्तू आणि आपल्याला दिसत नाहीत आणि आपण परत सामान भरत जातो, तर हे अशा बास्केट्समध्ये खरंच इतका मस्त ऑप्शन आहे. आता बघा माझी चहा पावडर आहे ती थोडी राहिली होती, ती लगेच मी डब्यामध्ये भरून ठेवली आणि लगेच लिस्टमध्ये ठेवते की बाबा आता चहा पावडर संपलेली आहे. सो असं पटकन बघायला बास्केटमध्ये सगळं काही नीट ठेवायला एकदम परफेक्ट होतं. तुम्ही मोठ्या साईजचे बास्केट्स देखील यूज करू शकता. एक सेक्शन ठेवा त्याच्यासाठी, खूप इझी आहे ग्रॉसरी स्टोअर करण्यासाठी. तर मी हे तुमच्यासोबत ऑलरेडी देखील शेअर केलेलं आहे, पण म्हटलं जर कोण नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहिती नसतं. सो म्हटलं चला आत्ता मी व्लॉग शेअर करतच होते तर म्हटलं ते देखील शेअर करावं. आणि अजून एक गोष्ट, हे जे पॅकेट्स आता राहिलेले आहेत अर्धे-अर्धे, जसं की तेलाचं देखील पॅकेट माझं अर्धं आत्ता राहिलेलं आहे किंवा मिठाचं म्हणा किंवा मॅक्रोनीचं, तर ते पॅकेट्स आहेत ना ते ह्या सीलिंग मशीननी मी सील करून घेते. खूप छान मशीन आहे हे आणि काही सेल नाही आहे, बॅटरीवरती नाही आहे, चार्जिंग करायचं आणि यूज करायचं. बघा इतकं व्यवस्थित सील होते. कोणतेही पॅकेट आपण सील करू शकतो. एक्स्ट्राची ग्रॉसरी, नेहमी आपले डबे जे आहेत ना ते
आपण कितीही म्हटलं डबे त्याच क्वांटिटीमध्ये घ्यावे तरी थोडंफार तरी एक्स्ट्रा होऊनच जातं. तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने पॅकेट्स जे आहेत ते सील करू शकता आणि खूप महाग पण नाही आहे. एक 300 रुपयापर्यंत आपण हे जर सीलिंग मशीन आहे ते बाय करू शकतो. तर मला असं वाटतं की ही चांगली इन्व्हेस्टमेंट आहे. तर माझे तरी म्हणजे मला इतकं हे यूजफुल झालेलं आहे ना, काहीही म्हणा पॅकेट सील करून ठेवलं ना तरी खूप छान राहतं. ही बघा ग्रॉसरी ठेवायला देखील हे जे बास्केट्स आहेत ना ते किती इझी आहे. आपण पटकन घेऊ शकतो. आपल्याला जर काही शोधायचं असेल तर पटकन शोधता देखील येतं. सो हे एक खूप छान ऑप्शन मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून करते. मी हे बास्केट्स आहेत ना डीमार्टमधून घेतले आहेत, पण नंतर मी ऑनलाईन चेक केलं तर हे जे बास्केट्स आहेत ना ते ऑनलाईन जास्त स्वस्त आहेत. सो मी जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते खाली टॅग करत जाईन. जर तुम्हाला कधी वेळ नसेल डीमार्टमध्ये वगैरे जायला किंवा जवळपास नसेल तर तुम्ही नक्की प्रॉडक्ट आहेत ना ऑनलाईन घेऊ शकता. उलट असं आधी वाटायचं की ऑनलाईन महाग पडते की काय, पण नाही, आजकाल ऑनलाईन इतकं स्वस्त पडतात ह्या सगळ्या गोष्टी. तर बघा माझं जे काही एक्स्ट्राचे जे पॅकेट्स आहेत ना ते या 2 बास्केट्समध्ये भरून जातात. एकदम व्यवस्थित अशी ग्रॉसरी राहते. एका शॉर्टमध्ये मला बरेच कमेंट आले की राईस कोणते यूज करताय? तर मी नेहमी पुण्यातून राईसचं पॅकेट घेऊन येते. पण यावेळेस म्हटलं चला दरवेळेसच पुण्यातून काय घ्यायचं, इथे नवीन ट्राय करूया. म्हणून मी बासमती जो दावतचा आहे, ज्याचं ब्लू कलरचं पॅकेट असतं ना, तो जो राईस आहे ना, तो मुलांना देखील आवडायला लागला आहे. सो तो आत्ता मी नवीन ॲड केलेला आहे. सो पर्सनली तर तो खूप छान लागतो आहे. टेस्ट देखील आहे आणि थोडासा असा पांढरा-पांढरा राईस आहे. किचनमधले छोटे-छोटे बदल मी आज तुमच्यासोबत शेअर केलेत आणि काही टिप्स ऑर्गनायझेशनच्या त्या देखील शेअर केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ युजफुल वाटली असेल, तर तुम्ही नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.